पनीर अँड कॉर्न पिझ्झा. तर आपण बघूया आज हा भरपूर चीज, वेजीस आणि पनीरनी लोडेड पिझ्झा कसा बनवायचा ते. तर सर्वप्रथम आपण बनवूया आपल्या आवडीनुसार पिझ्झा सॉस. तर त्याच्यासाठी एका बोलमध्ये मी घेतला आहे थोडंसं गार्लिक मेयो, थोडंसा रेडी पिझ्झा सॉस आणि मग त्याच्यात टाकलं आहे मी थोडेसे रेड चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब्स, साखर आणि मीठ. हे आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकता. थोडंसं तिखट आणि मीठसुद्धा चवीपुरतं टाकायचं. मला माझा पिझ्झा सॉस थोडासा आंबट, गोड आणि तिखट लागतो. तर आता आपण पिझ्झा बेस घेऊया आणि त्याच्यावर हा सॉस चांगला पसरूया. तुम्ही जितका छान भरपूर पिझ्झा सॉस घ्याल, भरपूर चीज आणि जास्त छान टॉपिंग्स वापराल, तितका तुमचा पिझ्झा छान होईल. आता टॉपिंग्ससाठी मी वापरले आहेत ह्यावेळेला सिमला मिरचीचे तुकडे, कांद्याचे तुकडे आणि स्वीट कॉर्न आणि भरपूर पनीर. तुम्हाला आवडत असलं तर त्याच्यात चिकनचे पीसेस घालू शकता, मशरूमचे स्लायसेस घालू शकता. तुम्हाला आवडतील ते टॉपिंग्स घाला, पण भरपूर टॉपिंग्स घाला आणि भरपूर चीज घाला. मी असं 2 लेयर्समध्ये हे घातलेले आहेत आणि तसं हे भरपूर असं छान सजवून झाला पिझ्झा का मग आपण तो शिजवायचा. आता हा पिझ्झा तुम्हाला गॅसवर पण मध्ये झाकण ठेवून शिजवता येतो, पण माझ्याकडे एअर फ्रायर असल्या कारणामुळे मी एअर फ्रायरमध्ये बनवला आहे. तर एअर फ्रायर पहिला नेहमी आधी प्रीहीट करून घ्यायला लागतो. तर मी 200 डिग्रीवर 5 मिनटं आधी प्रीहीट करून घेतला आहे आणि आता त्याच्यात मी माझा हा पिझ्झा 10 ते 15 मिनटात शिजवून घेईन. तर आपण बघायचा मध्ये चेक करून आपल्याला हवा तेवढा ब्राऊन करून घ्यायचा. मला माझा पिझ्झा थोडासा असा रेड ब्राऊन खरपूस आवडतो, थोडंसं चीज जरा असं तांबूस झालेला आवडतो. तर आपला हा पिझ्झा आता छान तयार झाला आहे आणि तुम्ही बघता किती सुंदर दिसतो आहे. आणि तुम्ही पण हा पिझ्झा जरूर ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझ्या सॅम्पीज किचनला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. एन्जॉय द पिझ्झा. थँक्यू.